नमस्कार, स्वागत आहे तुमचं लॉजिकल जी के मराठी या यूट्यूब चॅनलवर। लाडकी बहीण योजनेविषयी अतिशय महत्त्वाची अपडेट आहे। व्हिडिओ सविस्तर बघा, कारण ही माहिती अतिशय महत्त्वपूर्ण आहे। लाडकी बहीण योजनेच्या अंतर्गत मार्च आणि एप्रिल हप्त्याचा वाटप गेल्या 5 दिवसापासून सुरू झाला। प्रत्येक जिल्ह्यात काही अशा लाडक्या बहिणी आहेत त्यांना पात्र असून सुद्धा मार्च आणि एप्रिल महिन्याचा लाभच मिळाला नाही। अशा लाखो बहिणींना लाभ न मिळण्याचं कारण काय, मग त्या अपात्र झाल्या आहेत काय, याविषयी सविस्तर माहिती आपण जाणून घेऊ। तत्पूर्वी मैत्रिणींनो, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला पटकन सबस्क्राईब करत चला। त्यामुळे अशाच खात्रीशीर आणि 100% खऱ्या बातम्या तुमच्यापर्यंत सगळ्यात आधी पोहोचतील। आणि व्हिडिओ तुमच्या मैत्रिणींपर्यंत जास्तीत जास्त शेअर करा। या योजनेविषयी कुठलाही प्रश्न तुमच्या मनामध्ये असेल तर खाली कमेंट करून नक्की कळवा। लाडकी बहीण योजनेचा जो काही मार्च आणि एप्रिलचा हप्ता आहे तो वाटप आता सध्या बंद आहे, कारण फक्त 5च दिवस वितरण चालले। आता सध्या वितरण थांबवण्यात आलेले आहे आणि काही बहिणी अशा आहेत की त्या लाभापासून अजूनही वंचित आहेत आणि या पात्र बहिणी आहेत। कोणत्याही महिन्यात जेव्हा वितरण झालं असेल तेव्हा सगळ्यात आधी या बहिणींच्या खात्यावर पैसे येतात, परंतु मार्च आणि एप्रिलचे 5 दिवस वितरण चालले, परंतु एकही रुपया त्यांच्या खात्यामध्ये आलेला नाही। आणि गेल्या 2 दिवसापासून हे वितरण थांबवण्यात आलेले आहे। परत हे वितरण लवकरात लवकर सुरू करून पात्र लाभार्थी महिलांना त्यांच्या खात्यामध्ये मार्च आणि एप्रिलच्या एकूण 3000 रुपये यायला हवे। यासाठी आपण आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून शासनाला विनंती करणार आहोत की प्रत्येक जिल्ह्यामध्ये लाखो अशा लाडक्या बहिणी आहेत त्या पात्र असून सुद्धा त्यांना पैसेच मिळाले नाही। आणि यावेळेचं वितरण काही वेगळ्याच प्रकारे चाललेलं आहे। पहिल्या दिवसापासून वितरण सुरू होतं आणि 5 दिवस वितरण चाललं, तरीसुद्धा पात्र बहिणींना अजूनही पैसे मिळालेले नाही। आणि गेल्या 5 दिवसापासून त्या वाट बघत आहे की आज आपल्याला पैसे मिळतील, उद्या मिळतील, परंतु आता वितरण शासनाकडून थांबवण्यात आलेले आहे। आणि शासनाकडून कुठलीही अशी अपडेट आलेली नाही की ह्या बहिणी पात्र आहेत का किंवा अपात्र झालेल्या आहेत। जर या बहिणी अपात्र झाल्या असतील तर कुठला ना कुठला SMS त्यांच्या मोबाईलवर यायला हवा, कारण त्या आता किती दिवस आणखी वितरणाची वाट बघतील। वितरणसुद्धा थांबलेलं आहे। असं वाटलं होतं की आणखी 2 दिवस वितरण सुरू राहील, कारण काही प्रमाणात बहिणी अशा आहेत की त्यांना पैसेच आलेले नाही। आणि काही लाभार्थ्यांचं म्हणणं असं आहे की ह्या ज्या बहिणी आहेत ज्यांना मार्च आणि एप्रिलचे दोन्ही हप्ते मिळालेले नाही त्या SC जातवाल्या आहेत, म्हणजे अनुसूचित जातीच्या प्रवर्गातील या बहिणी आहेत आणि त्यांनाच हा लाभ मिळालेला नाही। तर या मताशी तुम्ही किती सहमत आहात? खरंच तुम्ही SC प्रवर्गातील असाल आणि तुम्हाला लाभ मिळाला नसेल तर खाली कमेंट करून जास्तीत जास्त कळवा, म्हणजे आपल्याला माहीत पडेल की खरंच SC महिलांना लाभ मिळाला नाही। आणि जर SC असाल आणि तुम्हाला लाभ मिळाला असेल तरीसुद्धा कमेंट करून नक्की कळवा, म्हणजे जो काही गैरसमज या बहिणींच्या मनामध्ये असेल तो दूर होईल। कारण इथे काही लाभार्थ्यांचं म्हणणं असं आहे की अनुसूचित जातीच्या म्हणजे SC प्रवर्गातील लाभार्थी महिलांनाच मार्च आणि एप्रिल महिन्याचा हप्ता मिळालेला नाही। तर बहिणींनो, तुम्ही SC प्रवर्गातील असाल आणि तुम्हाला हप्ता मिळाला असेल तरीसुद्धा खाली कमेंट करा। आणि तुम्ही SC प्रवर्गातील असाल आणि तुम्हाला हप्ता मिळाला नसेल तरीसुद्धा तुम्हाला खाली कमेंट करून कळवायचं आहे, म्हणजे आपल्याला समजेल की जास्तीत जास्त लाभार्थी महिला ह्या SC प्रवर्गातील आहेत का आणि खरंच त्यांना लाभ मिळालेला नाही का। तर याविषयीची जी काही माहिती आहे तुमच्याकडूनच आता इथे घ्यायची आहे। तुमचा सपोर्ट हवा आहे, कारण प्रत्येक जिल्ह्यामध्ये लाखो महिला अशा आहेत त्या पात्र असून सुद्धा त्यांना दोन्ही महिन्याचा लाभ मिळालेला नाही। मग त्यांना पुढे मे महिन्याचा सुद्धा लाभ मिळण्याची शक्यता इथे फार कमी दिसत आहे। त्यासाठी आपल्याला काही ना काही पाऊल उचलावं लागणार आहे, कारण ह्या बहिणी पात्र आहेत। यांना पहिल्या हप्त्यापासून तर फेब्रुवारीच्या हप्त्यापर्यंत पैसे मिळाले, फक्त या 2च महिन्याचे पैसे त्यांना मिळालेले नाही। आणि ज्या पात्र लाभार्थी महिला आहेत ज्यांना सुरुवातीपासून हप्ते रेग्युलर आले आणि फक्त मार्च आणि एप्रिल महिन्याचेच हप्ते मिळाले नसतील तर अशा महिलांवर कुठल्याही प्रकारचा अन्याय व्हायला नको आणि त्यांना त्यांचा लाभ मिळायला हवा। म्हणून आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपण लाडकी बहीण योजनेच्या ज्या काही पात्र लाभार्थी महिला आहेत त्यांच्या वतीने आपल्या महिला व बाल विकास मंत्री आदिती तटकरेताई आणि आपल्या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सर यांना विनंती करत आहोत की लाखो अशा बहिणी आहेत की प्रत्येक जिल्ह्यामध्ये ज्यांना मार्च आणि एप्रिलचा हप्ता मिळालेला नाही, म्हणून वितरण आणखी परत सुरू करावे आणि त्यांना त्यांचा जो काही हप्ता आहे तो देण्यात यावा। तर मैत्रिणींनो, आशा करते आजची ही बातमी तुम्हाला समजली असेल। तुमच्या सपोर्टची आवश्यकता आहे। जास्तीत जास्त व्हिडिओला शेअर करा, व्हिडिओला लाईक करत चला। चॅनलला पहिल्यांदा भेट दिली असेल तर चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा। कुठलाही प्रश्न तुमच्या मनामध्ये असेल तर खाली कमेंट करून नक्की कळवा। आजच्या या व्हिडिओमध्ये इथेच थांबू। धन्यवाद।